सह शिक्षक महासंघाचे विधिमंडळावर आक्रोश आंदोलन. शिक्षण आणि शिक्षकांच्या प्रश्नाविषयी विजुक्ता व महासंघाने 11 डिसेंबरला नागपूर विधिमंडळावर घेतलेल्या आक्रोश धरणे आंदोलनात राज्यातील हजारो शिक्षक सहभागी झाले होते. शिक्षक महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर संजय शिंदे, विजुक्ताचे अध्यक्ष डॉक्टर अविनाश बोर्डे, महासचिव डॉक्टर अशोक गव्हाणकर, उपाध्यक्ष प्राध्यापक रमेश खाडे यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनाला विधान परिषदेचे सदस्य आमदार विक्रम काळे, आमदार अभिजित वंजारी, आमदार सुधाकर अडबाले, आमदार जमू अभ्यंकर, आमदार किरण सरनाईक, आमदार आसगावकर, आमदार धीरज लिंगाडे, आमदार दरांडे यांनी भेट देऊन संबोधित केले. आंदोलनाच्या निमित्ताने विधिमंडळामध्ये राज्याचे शिक्षण मंत्री माननीय नामदार दादा भुसे यांच्यासोबत संघटना प्रतिनिधी व आमदार सत्यजित तांबे यांच्यामध्ये झालेल्या चर्चेदरम्यान 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त विना व टप्पा अनुदानातील शिक्षकांना जुनी पेन्शन तसेच नंतरचा सुद्धा प्रश्न गांभीर्याने घेण्यासंदर्भात संच मान्यतेतील प्रचलित निकष लक्षात घेऊन संच मान्यता व या वर्षीचे संच मान्यता ऑफलाईन पद्धतीने करण्याबाबत, टप्पा अनुदानाकरिता प्रचलित निकष लक्षात घेऊन टप्पा वाढ देण्याचं शासन आदेशानुरूप त्याची अंमलबजावणी तातडीने करणे, आंदोलकांचे 1 दिवसाचे वेतन कपात न करणे, IT 117 शिक्षकांना नियमित करणे, शिक्षकांना आश्वासित प्रगती योजना यासह मागणीपत्रावरील मागण्यांसंदर्भात सकारात्मक चर्चा झाली. पुढील महिन्यात संघटना प्रतिनिधींसोबत मुंबईला बैठक घेऊन या प्रश्नाला मार्गी लावण्याबाबत निर्णय घेण्याचे शिक्षण मंत्री यांनी चर्चेदरम्यान स्पष्ट केले. जुनी पेन्शनबाबत माननीय उच्च न्यायालय मुंबई याचिका क्रमांक 2345/2014 दिनांक 27/2/45 प्रमाणे दाखल प्रस्ताव सदनावर विचार होऊन त्याचे अहवाल त्वरित सादर करावे. 20 सप्टेंबर 2024च्या शासनानुसार स्कॉलरशिप फॉर्म भरताना फक्त नॉन ट्रॅव्हलर सर्टिफिकेटवर करतो आहे. या टाईमसाठी उत्पन्न दाखला मागण्यात येऊ नये. विद्यार्थी व्यासपीठ तसा बदल ऑनलाईनमध्ये करण्यात यावा. केंद्राप्रमाणे निवृत्तीचे वय 60 करावे. आपण चर्चा करीत असल्यामुळे व समस्या आपण कोणत्याही परिणाम नसत नाही. तो आमचं काम, तो आमचं सरकार. धन्यवाद. मला या ठिकाणी ऐकून घेतलं आणि प्रश्न मात्र कठीण आहे, याचा भाग कठीण आहे. त्यामुळे लढण्याशिवाय पर्याय नाही. बाहेर निघावं लागेल आणि लढावं लागेल, एवढं लक्षात घ्या. धन्यवाद. सर्वप्रथम आपले जे आज आंदोलन आहे त्या धरणे आंदोलनाला भेट देण्याकरता आपल्यावर सुद्धा अतिशय समस्या निर्माण झालेली आहे आणि ती म्हणजे विद्यार्थी संख्येची. मित्रांनो, तुम्ही एक लक्षात घ्या की ही समस्या किती भीषण आहे. मी तुमच्या पुढे एक आकडेवारी सादर करतो. 30 कॉलेजमध्ये विद्यार्थी संख्या 0, भंडारामध्ये 16 कॉलेजमध्ये विद्यार्थी संख्या 0. त्याच्यानंतर 1 ते 15 विद्यार्थी संख्या असलेले या प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने नागपूरमध्ये 300 कॉलेज आहेत, चंद्रपूरमध्ये 45 आहेत 1 ते 15, गडचिरोलीमध्ये 25 आहे, गोंदियामध्ये 70 आहे आणि भंडारामध्ये 56 आहे. आता एवढी मोठी विद्यार्थी संख्या किती महत्वाच्या आहे आणि आपल्यावरती शासन कशा प्रकारे अन्याय करीत आहे याची जाणीव आपल्याला झालेली आहे. मित्रांनो, जुनी पेन्शन योजना सर्व प्राध्यापकांना लागू मिळवलेली आपली वेतन श्रेणी आहे. शिक्षकांसाठी नेहमीच महासंघ आणि विजुक्ता कार्य करत आहे. यासाठी एकदा महासंघ आणि विजुक्ताच्या करिता टाळ्या होऊ द्या सर्व मंडळींनी. परंतु अलीकडे आता शासन काय करत आहे आपल्यासाठी, नेहमीच महासंघ आणि विजुक्ता शिक्षकांसाठी भांडण करत आहे, शिक्षकांचे प्रश्न मांडत आहे. आता तर संपूर्ण शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त करण्याचा आपण कोणत्याही परिणाम नसत नाही. तो आमचं काम, तो आमचं सरकार. धन्यवाद. मला या ठिकाणी ऐकून घेतलं आणि प्रश्न मात्र कठीण आहे, याचा भाग कठीण आहे. त्यामुळे लढण्याशिवाय पर्याय नाही. बाहेर निघावं लागेल आणि लढावं लागेल, एवढं लक्षात घ्या. धन्यवाद. सर्वप्रथम त्याच्यात काहीच मध्य नाही सर. मित्रांनो,